नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आपलं स्वागत आहे DBN एक्झाम या यूट्यूब चॅनलमध्ये। आज आपण घेऊन आलेले मोस्ट इम्पॉर्टंट प्रश्न जे येणाऱ्या परीक्षेसाठी खूप महत्त्वपूर्ण आहे। चला मग आपण स्टार्ट करूया। पहिला प्रश्न आहे, मित्रशक्ती युद्ध सराव कोणत्या देशात दरम्यान झालेला आहे? तर या प्रश्नाचे उत्तर ऑप्शन क्रमांक 1 भारत आणि श्रीलंका। मित्रशक्ती युद्ध सराव हा भारत आणि श्रीलंका या देशात दरम्यान झालेला आहे। प्रश्न क्रमांक 2, भारतीय मानक ब्युरो महासंचालक म्हणून कोणाची नियुक्ती झालेली आहे? तर या प्रश्नाचे उत्तर ऑप्शन क्रमांक 1 संजय गर्ग यांची नियुक्ती झालेली आहे। भारतीय मानक ब्युरो महासंचालक म्हणून यांची नियुक्ती झालेली आहे। प्रश्न क्रमांक 3, महाराष्ट्र ऑलिम्पिक संघटनेचे अध्यक्ष म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आलेली आहे? तर या प्रश्नाचे उत्तर ऑप्शन क्रमांक 2 अजित पवार यांची नियुक्ती करण्यात आलेली आहे महाराष्ट्र ऑलिम्पिक संघटनेचे अध्यक्ष म्हणून। नेक्स्ट प्रश्न आहे, सर्वोच्च न्यायालयाचे 53वे सरन्यायाधीश म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आलेली आहे? तर या प्रश्नाचे करेक्ट उत्तर ऑप्शन क्रमांक 1 न्यायमूर्ती सूर्यकांत यांची नियुक्ती करण्यात आलेली आहे 53वे सरन्यायाधीश म्हणून सर्वोच्च न्यायालयामध्ये। आणि भूषण गवाई, न्यायमूर्ती भूषण गवाई हे 52वे सरन्यायाधीश होते। नेक्स्ट प्रश्न आहे, 26वे आंतरराष्ट्रीय मुख्य न्यायाधीश संमेलन कुठे पार पडली? तर या प्रश्नाचे उत्तर ऑप्शन क्रमांक 1 लखनौ उत्तर प्रदेश। 26वे आंतरराष्ट्रीय मुख्य न्यायाधीश संमेलन हे लखनौ उत्तर प्रदेशमध्ये पार पाडलेले आहे। नेक्स्ट प्रश्न आहे, चिंतामणी पार्श्वनाथ भगवान हे तीर्थक्षेत्र कोठे आहे? तर या प्रश्नाचे उत्तर ऑप्शन क्रमांक 4 कचनेर येथे आहे आणि ते छत्रपती संभाजीनगरमध्ये आहे। चिंतामणी पार्श्वनाथ भगवान यांचे तीर्थक्षेत्र। नेक्स्ट प्रश्न आहे, कोणत्या वेदामध्ये संगीताचा उल्लेख केलेला आहे? तर या प्रश्नाचे करेक्ट उत्तर ऑप्शन क्रमांक 2 सामवेद। सामवेदमध्ये संगीताचा उल्लेख केलेला आहे। नेक्स्ट प्रश्न आहे, रामचरितमानस या अवधी भाषेतील साहित्याची निर्मिती कोणी केली? तर या प्रश्नाचे उत्तर ऑप्शन 1 तुलसीदास यांनी रामचरितमानस या अवधी भाषेतील साहित्याची निर्मिती केलेली आहे। नेक्स्ट प्रश्न आहे, कोणत्या मुघल सम्राटाच्या काळात ईस्ट इंडिया कंपनीने भारतात पहिली कारखाना स्थापन केलेली होती? तर जहांगीर यांच्या कार्यकाळामध्ये ईस्ट इंडिया कंपनी स्थापन करण्यात आलेली होती भारतामध्ये। नेक्स्ट प्रश्न आहे, छत्रपती शिवाजी महाराजांच्या मंत्रिमंडळाचे पंतप्रधानाला काय म्हणतात? तर पेशवा असे म्हणत असतात। छत्रपती शिवाजी महाराजांच्या मंत्रिमंडळाचे पंतप्रधानांना पेशवे असे म्हणत असत। नेक्स्ट प्रश्न आहे, पानिपतचे दुसरे युद्ध कोणत्या वर्षी झाले? तर 1526 मध्ये पानिपतचे दुसरे युद्ध झालेले आहे। आणि पानिपतचे आणि पहिले युद्ध झालेले होते 1556 मध्ये आणि तिसरे युद्ध झाले होते 1771 मध्ये। नेक्स्ट प्रश्न आहे, बॉक्सरची लढाई कधी झाली? तर बॉक्सरची लढाई ही 22 ऑक्टोबर 1764 मध्ये बॉक्सरची लढाई झालेली आहे। नेक्स्ट प्रश्न आहे, 1919च्या जालियनवाला बाग हत्याकांडाची चौकशी कोणत्या कमिशनने केली होती? तर हंटर कमिशन याद्वारे 1919च्या जालियनवाला बाग हत्याकांडाची चौकशी हंटर कमिशनने केलेली होती। नेक्स्ट प्रश्न आहे, सती प्रतिबंधक कायदा खालीलपैकी कोणाशी संबंधित आहे? तर लॉर्ड बेंटिंक यांच्या कार्यकाळात सती प्रतिबंधक कायदा संबंधित आहे। नेक्स्ट प्रश्न आहे, असहकार चळवळ टिंब साली सुरू झाली होती? तर 1930 मध्ये असहकार चळवळ सुरू झालेली होती। नेक्स्ट प्रश्न आहे, केसरी या वृत्तपत्राशी कोणाशी संबंधित आहे? तर लोकमान्य टिळक यांच्याशी संबंधित आहे केसरी वृत्तपत्र। ते मराठी आणि इंग्रजीमध्ये दोन्ही भाषांमध्ये प्रकाशित होत होते। नेक्स्ट प्रश्न आहे, पंजाब केसरी कोणाला संबोधले जातात? तर लाला लजपतराय यांना पंजाबी केसरी असे संबोधले जातात। नेक्स्ट प्रश्न आहे, कोणत्याही दोन ताऱ्यामधील अंतर टिंब परिमाणाने मोजतात? कोणत्याही दोन ताऱ्यामधील अंतर टिंब या परिमाणाने मोजतात?
तर या प्रश्नाचे उत्तर ऑप्शन क्रमांक 2 प्रकाश वर्ष. प्रकाश वर्षे हे 2 ताऱ्यामधील अंतर परिमाण मोजत असतात. प्रकाश वर्ष. नेक्स्ट प्रश्न आहे खालीलपैकी कोणता किल्ला कोकण विभागात आहे? तर सुवर्णदुर्ग हे किल्ला कोकण विभागात आहे. नेक्स्ट प्रश्न आहे म्हैसमाळ हे थंड हवेचे ठिकाण कोठे आहे? तर छत्रपती संभाजीनगरमध्ये म्हैसमाळ हे थंड हवेचे ठिकाण आहे. नेक्स्ट प्रश्न आहे गोदावरी नदीची उगम कोठे होतो? तर त्र्यंबकेश्वर नाशिक जिल्ह्यामध्ये आहे. गोदावरी नदीची उगम ही त्र्यंबकेश्वर येथे होत असते. नेक्स्ट प्रश्न आहे भीमा नदीची सुरुवात कोणत्या तालुक्यात होती? तर भीमा नदीची सुरुवात ही आंबेगाव तालुक्यातून सुरू असते आणि ती आहे मित्रांनो पुणे जिल्ह्यामध्ये. नेक्स्ट प्रश्न आहे हवेचा दाब मोजण्यासाठी कोणते उपकरण वापरले जातात? तर बॅरोमीटर हे उपकरण हवेचे दाब मोजण्यासाठी वापरले जातात. नेक्स्ट प्रश्न आहे ऑप्टिकल फायबर तंत्रज्ञान कशाशी संबंधित आहे? तर या प्रश्नाचे उत्तर ऑप्शन क्रमांक 4 संदेश वहन याच्यासाठी ऑप्टिकल फायबर तंत्रज्ञान वापरले जातात. नेक्स्ट प्रश्न आहे इलेक्ट्रॉनिक बल्बमध्ये खालीलपैकी कोणता वायू भरलेला असतो? इलेक्ट्रॉनिक बल्बमध्ये खालीलपैकी कोणता वायू भरलेला असतो? तर नायट्रोजन. त्यामुळे प्रश्नाचे उत्तर ऑप्शन क्रमांक 1 नायट्रोजन हा वायू इलेक्ट्रॉनिक बल्बमध्ये भरलेला असतो. नेक्स्ट प्रश्न आहे खालीलपैकी कोणते मिश्रण नाही? खालीलपैकी कोणते मिश्रण नाही? तर पाणी हे मिश्रण नाही आणि याचं गुणसूत्र H2O. नेक्स्ट प्रश्न आहे भारताच्या राज्यघटनेतील खालीलपैकी कोणते कलम समान नागरिक कायदा लागू करण्याची आहे? तर या प्रश्नाचे उत्तर ऑप्शन क्रमांक 4 कलम 44. कलम 44 ही भारताच्या राज्यघटनेतील समान नागरिक कायदा लागू करण्याची कलम आहे. नेक्स्ट प्रश्न आहे महाराष्ट्र विधानसभेतील सदस्याची संख्या टिंबटिंब असते. तर या प्रश्नाचे करेक्ट उत्तर ऑप्शन क्रमांक 1 288. महाराष्ट्र विधानसभेतील सदस्याची संख्या 288 इतकी असते. नेक्स्ट प्रश्न आहे उच्च न्यायालयातील मुख्य न्यायाधीशांची नियुक्ती कोण करते? तर राष्ट्रपतीद्वारे केली जाते उच्च न्यायालयातील मुख्य न्यायाधीशाची नियुक्ती. नेक्स्ट प्रश्न आहे संसदीय शासन पद्धती टिंबटिंब विकसित झालेली आहे. संसदीय शासन पद्धती टिंबटिंब येथे विकसित झालेली आहे. तर इंग्लंडमध्ये संसदीय शासन पद्धती विकसित झालेली आहे. नेक्स्ट प्रश्न आहे जागतिक व्यापार संघटनेचे मुख्यालय खालीलपैकी कोठे आहे? तर जिनोव्हा येथे आहे. जागतिक व्यापार संघटनेचे मुख्यालय जिनोव्हा जे स्वित्झर्लंडमध्ये आहे. मित्रांनो व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा. आतापर्यंत चॅनलला जॉईन झाला नसेल तर सर्वात प्रथम चॅनलला जॉईन करा.